नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि झटपट तयार होणारी बेबी कॉर्नची भाजी। ही भाजी एकदा खाल्ली की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल याची मी खात्री देते। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला बेबी कॉर्न व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व कॉर्न आपल्याला उभे कट करून घ्यायचे आहेत। बेबी कॉर्न खाण्याचे अनेक फायदे आहेत। बेबी कॉर्न वजन कमी करायला मदत करतं, पचनक्रिया सुधारतं, पोट साफ ठेवतं आणि यामध्ये फायबर आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात जे तुमची इम्युनिटी वाढवतात आणि सगळ्यात खास म्हणजे हे डायबिटीजसाठी सुद्धा उपयोगी आहे। आता सर्व कॉर्न व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत। आता ते घेऊयात एका पातेल्यात, त्यामध्ये टाकूयात पाणी आणि मीठ आणि हे गॅसवरती आपल्याला 15 मिनिट उकळून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये घेऊयात तेल, त्यामध्ये टाकूयात जिरे, आता टाकूयात 2-3 लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र। आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे बारीक कापलेला कांदा। कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे आलं लसूणाची पेस्ट। आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला कांदा सोनेरी कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतलेला आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटोची प्युरी। मी आधीच बनवून ठेवलेली आहे टोमॅटोची प्युरी। आता ही मी यामध्ये टाकते आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता आपली टोमॅटोची प्युरी व्यवस्थित परतलेली आहे, त्याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचे मसाले। आधी टाकूयात हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला। हा मसाला मी बादशाहचा पंजाबी ग्रेव्ही गरम मसाला वापरलेला आहे, धने पावडर, लाल तिखट आणि मीठ। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दुसरा सुद्धा गरम मसाला वापरू शकता। आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी टाकत आहे सफेद तिळाची पेस्ट। हे तीळ मी आधी भाजून घेतले आहेत आणि मग ते मिक्सरमध्ये बारीक केलेले आहेत पाणी टाकून। आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये टाकायचे आहेत आपण उकळून घेतलेले बेबी कॉर्न। ते आपल्याला पाण्यासकट टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे 10 मिनिट पुन्हा झाकण ठेवून। आता 10 मिनिट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता व्यवस्थित उकळी आलेली आहे आपल्या भाजीला। हे कॉर्न आपल्याला अगदी जास्त पण शिजून नाही घ्यायचे, हे थोडेसे क्रंची छान लागतात। आता आपली भाजी झालेली आहे। आता मी यामध्ये टाकते गार्निशिंगसाठी कोथिंबीर। तुम्ही यामध्ये तिळाच्या पेस्ट ऐवजी काजूची पेस्ट वापरली तरी चालेल किंवा ते सुद्धा नसेल तर तुम्ही बेसन पीठ भाजून ते सुद्धा वापरू शकता, त्याने भाजीला घट्टपणा येतो। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि फक्त काही मिनिटात तयार होते। जर तुम्हाला हॉटेलसारखी चव घरच्या घरी हवी असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना सुद्धा नक्की आवडेल। आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।